चाफेवाडीमध्ये आणि मावशी कालवा घेऊन आले वाटतं. काय आणले बघू दे. कुठल्या तुम्ही? पाबरांची कालवा आल्यात. शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. त्या सकाळचं वातावरण आणि बेंजूचा सामान टेम्पोत भरून निघाल्या चाफेवाडीमध्ये वाजवायला. जीवन, मी आणि भगवान सोबत एक देवनाथ आहे. बाकीची मंडळी संध्याकाळची येणार आहे. आणि यो ड्रायव्हर आहे, याला काय वाजवताना नाही येते. आणि तो झोपेत न उठून आलेला, फक्त सामान व्हावापुरता मी मंडळी आणलेली. सो आता निघू. पोरं भरपूर कमी आता. तर सकाळची थोडीशी हालात वाजवायची असते ना, सो इमर्जन्सी घेऊन चाललं सामान. बाकी आपल्या गावाकडची हालात, हल्दीची मजा आणि बँजो पार्टीची मजा देखावला भेटेल या व्हिडिओत. आमच्या गावातनं टेम्पो निघाला आणि ही टेम्पोतल्या प्रवासातली एक वेगळीच मजा असतं. पोरांसोबत बँजोचा सामान घेऊन जावाचा. बरोबर 9 वाजता आम्ही पोचलो चाफेवाडीमध्ये. तिथे काय इकडं मंडप आहे. ते काय नवयर देवात राकेश इष्टेला मस्त बाई कांदो पोहा आल्यात. मस्त गरम गरम चहा आणि पोहे. चहा, कांदे, पोहे खाऊन जायल्यावर आम्ही केली वाजवायला सुरुवात. थोडंसं बाजो करायला सांगलो आम्हाला. तो हे आमचं छोटंसं बाजो ऐका. तर आता मस्तपैकी थोडा वेळ वाजवलंय, नाश्ता वगैरे करून जायल्यावर. आणि चाफेवाडी गाव दे का किती मस्त आहे आहेत ना. हे होल्यावरचं पटांगण आहे. मी एकदा आईच्या सोबत म्हावरा इकावला आलतो ना, तेव्हा दाखवलेला. इकडं जबरदस्त असा निसर्ग पण आहे. आपलं कोकणातील गाव, छोटासा गाव म्हसला तालुक्यांचा. म्हसला इथनं जवळच आहे. 7-1 किलोमीटर असेल. तिकडं विठ्ठलवाडी दिसते इथनं. हे आता मस्तपैकी समोरच राधाकृष्ण मंदिर आहे. तर पोरा बैसल्या आपली बँजोवाली. रातची सगळी पोरा येते ना. आता सध्या आम्ही चौघाईच वाजवला. हलत लागताना मस्तपैकी थोडासा वाजवला. आता ते का थोडीशी मंडपात माणसा वाढत चालल्यात. आणि हलद लावून झाल्यावर आम्ही बैसल्यावर जेवला. जीवन आणि मी, भगवान आणि देवनाथ गेले देवक वाजवा. आता जेवला ते का काय काय आहे. लोणचा, भाजी, लाडू, पापड, मुगाची डाळ. आणि थोड्या वेळानंतर भगवान आणि देवनाथ पण आलो जेव्हा. देवक वाजवा गेलेलो दोघंजण. जेवलो आणि थोडा वेळ आहे ना आम्ही आराम केलो. त्यानंतर आता निघाल्यावर मसल्या जावला. भगवान आणि मी थोडासा बँजोसाठी लागणारं साहित्य कमी पडतंय. वायर, बॅटऱ्याला लावायला चाप, ते आता मसल्यातनं जाऊन घेणार आहोत. मला कैसा सुपारी रेग्युलर नसतात ना, अचानक भयानक असतात. तो अचानक भयानक कैसा सामान लागतंय. तहानावला चालल्यावर मसल्यात. मस्त तैंशी ते काही यजमानाची गाडी मागलाय, स्कूटी घेऊन चालल्या. हे का पाबराचं ब्रिज दे का किती मस्त दिसते. तर हे का यो मसल्यांचं
दिघी रोड इकडे दिघी आहे. आणि आमचा मसल्यात आहे ना भारत लाईट हाऊस गुजराती माणसाचं दुकान आहे. त्यातनं आम्ही खरेदी केलं आहे. एक ॲम्प्लिफायर पिन घेतलं आहे आणि एक बोंगनसाठी वायर करण्यासाठी आणि एक बोर्डासाठी पिन, त्यानंतर चॅप बॅटऱ्यासाठी. तर या आमच्या बँजो पार्टीची छोटीशी खरेदी होती, यासाठी आलतो. आणि भगवानने मस्तपैकी दाढी करून घेतलेली आहे. उद्या लग्नात चिकना दिसणार तो. चला निघताव. 5:30 वाजल्यास संध्याकाळचं. आणि गाडी आहे कासेकोलचे दुकानवाला आहेत ना, त्यांची एकदा गाडी मी बंद पडलेली ना, तेव्हा पण नेलेली आईच्या सोबत. यावेळेस पण ताई दिली लगेच. चाफेवाडीमध्ये आणि मावशी कालवा घेऊन आले वाटतं. काय आणले बघू दे. कुठल्या तुम्ही? पाबऱ्यांची कालवा आल्यात. बेस कैसे देता वाटो. सगळी एकदा देवच्या खपात आल्यात वाटतं. संध्याकाळची शांतता दे का लग्नाच्या मंडपाच्या जवळ. पण आता आम्हाला रेवाची सुविधा आहे आणि काही नवीन प्रमुख पाहुणे आलेले आहेत, ते झोपलेले आहेत. कौशल आलाय, कौशल आले. बटरवाला होता पण आलाय, हरी बटर. आणि आहे रात्रीचा जेवण. मस्तपैकी पापड फेन्यो, सगळ्यांची जेवाची पंगत मांडी घालून. आणि रात्रीचा चिकन होता जेवायला हल्दीला. तर मस्तपैकी जेवणाची पंगत बसलेली होतं. तर ते का भगवान एकटंच जेवते आता. तर जेवण पण झालं आहे आमचा. आता थोड्याच वेळात आहे ना मव्वाला सुरुवात होईल. आधी पहिले छोटंसं सेटअप लावायचं आहे, त्यानंतर मव्वा जायला ना का मग नाचावला सुरुवात होईल. सो हल्दीची मजा घेऊया आता. जेवण वगैरे झाले, मस्तपैकी चिकन होता जेवायला. तर या म्हावाचा टाईम रात्री हलाद वाजवायच्या आधी या म्हावा लागतं. त्यावेळेत काही मित्रमंडळी, नातेवाईक, काही नवरदेवासाठी किंवा नवऱ्यासाठी भेटवस्तू आणलेले असतात, ते या टायमात देतात. गावची मंडळी बसलेली असतं, त्यांच्यासाठी चहा, पान, सुपारी किंवा आयशो मावशो असतील ना, मावशो, आई, काकी कोण असतील त्या अशा प्रकारे चावल वगैरे उडवले जातात. याला काय बोलतात तर मला पण लक्षात नाही. त्यानंतर अशा प्रकारे पैसे दिले जातात करावल्याना. पाठीमागं करावलं बैसलेलं असतं देव धरून ताला, आणि जे वाजंत्री असतात ना त्यांना पण देतात. ही आमच्या गावची बँजो पार्टी, माऊली म्युझिकल ग्रुप, वाशी हवेली, कोलीवाडा. आणि आता झाले रात्रीच्या हल्दीला सुरुवात.